महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 मध्ये आमदारांची फूट झाली आणि सत्तांतर घडलं. त्यानंतर अनेकदा चर्चा झाली की आता पुढचा टप्पा खासदारांचा असेल. पण ती चर्चा केवळ अफवा आहे की त्यामागे खरोखरच मोठं राजकीय ऑपरेशन सुरू आहे, याबाबत संभ्रम होता. आता मात्र दिल्लीतील घडामोडींनी या चर्चेला नवं वळण दिलं आहे. मागच्या 2 दिवसापासून आपण केवळ याबाबत बोलत आहोत, पण आता ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे, हा फक्त काही खासदारांचा निर्णय आहे की महाराष्ट्रातील शिवसेनेच्या राजकारणातील आणखी एक मोठा अध्याय लिहिला जातोय? आणि या घडामोडींचा परिणाम पुढील निवडणुकांवर नेमका कसा होणार? कुठल्या खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे? जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एका शब्दाची सर्वाधिक चर्चा सुरू होती आणि तो शब्द म्हणजे ऑपरेशन टायगर. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उभाटा गटातील अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीला या चर्चांकडे राजकीय अफवा म्हणून पाहिलं गेलं, मात्र आता दिल्लीत झालेल्या हालचालींमुळे या चर्चेला प्रत्यक्ष स्वरूप मिळाल्याचं चित्र दिसू लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी आता 6 खासदार वेगळा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार बंडू जाधव, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांची नावे चर्चेत आहे. या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेसाठी लोकसभा अध्यक्षांकडे आवश्यक कागदपत्रे दिल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण हा फक्त 6 खासदारांचा प्रश्न नाही. हे तेच खासदार आहेत जे काही महिन्यांपूर्वी मशाल चिन्हावर निवडून आले होते आणि ज्यांच्या विजयाला ठाकरे गटाच्या पुनरागमनाचे प्रतीक मानले जात होते. त्यामुळे आजचा प्रश्न केवळ कोण गेले याचा नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या लोकसभेतील ताकदीवर याचा काय परिणाम होणार आणि ऑपरेशन टायगरचा पुढचा टप्पा काय असणार, हा आहे. सर्वात आधी या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेतील संख्याबळ. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली होती. मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जागांवर विजय मिळवून उभाटा गटाने स्वतःचं राजकीय अस्तित्व सिद्ध केलं होतं. त्यामुळे लोकसभेतील हे खासदार केवळ संख्या नव्हते, तर ठाकरे गटाच्या राजकीय पुनरुज्जीवनाचं प्रतीक होते. याच पार्श्वभूमीवर काही खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे कागदपत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीनंतर दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय वातावरण तापलं आहे. कारण हा फक्त काही खासदारांचा निर्णय नसून त्यामागे भविष्यातील मोठी राजकीय रणनीती असल्याचं बोललं जात आहे. स्वतंत्र गट स्थापन झाल्यानंतर पुढे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींमध्ये सर्वात जास्त सक्रिय दिसले ते खासदार संजय राऊत. माहिती मिळताच त्यांनी तातडीने लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे देखील होते. ठाकरे गटाची भूमिका स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी करण्यात आली. यामागे एक मोठा राजकीय संदेशही होता. कारण उभाटा गटाला हे दाखवायचं होतं की ही फक्त संसदीय प्रक्रिया नसून पक्षाच्या अस्तित्वाशी संबंधित बाब आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केलेले आरोपही तितकेच गंभीर होते. खासदारांना आर्थिक आमिष दाखवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येकी 50 कोटी रुपयांची ऑफर आणि त्यातील काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. अर्थात या आरोपांना अद्याप अधिकृत पुरावे समोर आलेले नाही. पण राजकारणात आरोपांचं महत्त्व अनेकदा पुरावे इतकंच असतं, कारण त्यातून जनमत तयार होतं आणि राजकीय वातावरण बदलतं. राऊत यांनी आणखी एक भावनिक मुद्दा उपस्थित केला. 14 जूनला मातोश्रीवर झालेल्या बैठकीत अनेक खासदारांनी निष्ठेच्या शपथा घेतल्या होत्या, असा दावा त्यांनी केला. काहींनी साईबाबांची शपथ घेतली, काहींनी आईची, तर काहींनी आपल्या मुलांची शपथ घेतली, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे जर तेच लोक आता वेगळा निर्णय घेत असतील तर तो केवळ राजकीय निर्णय नाही, तर विश्वासघात आहे.
असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण या संपूर्ण प्रकरणाचा दुसरा राजकीय कोणही आहे. शिंदे गटाच्या दृष्टीने पाहिलं तर 2022 मध्ये आमदारांची फूट घडवून सत्ता मिळाली. त्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय, पक्षचिन्हांचा प्रश्न आणि विधानसभा पातळीवरील वर्चस्व यामुळे शिंदे गटाला संस्थात्मक बळ मिळालं. मात्र लोकसभा निवडणुकीत उबाटा गटाने मिळवलेलं यश शिंदे गटासाठी एक आव्हान होतं. त्यामुळे खासदारांची फूट घडवून आणणं हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यामध्ये आणखी एक मोठा मुद्दा आहे, तो म्हणजे शिवसेनेच्या मूळ वारशात. आजही महाराष्ट्रात अनेक मतदारांच्या मनात प्रश्न आहे की खरी शिवसेना कोणाची. निवडणूक आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही प्रश्न सुटले असले तरी भावनिक स्तरावर हा वाद संपलेला नाही. त्यामुळे खासदारांचा संभाव्य प्रवेश हा केवळ संख्या वाढवण्याचा विषय नाही, तर लोकप्रतिनिधी आमच्याकडे येत आहेत हा संदेश देण्याचाही प्रयत्न आहे. दुसरीकडे ठाकरे गटासाठी ही परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे, कारण 2022 मध्ये आमदार गेले, त्यानंतर संघटनात्मक पातळीवर अनेक धक्के बसले. त्यातून बाहेर पडत असतानाच लोकसभा निवडणुकीतील यशामुळे पक्षाला नवं बळ मिळालं होतं. पण आता खासदारांची संभाव्य फूट ही त्या पुनरुज्जीवनालाच धक्का देणारी ठरू शकते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक प्रश्न उपस्थित होतो. जर हे खासदार खरंच वेगळा मार्ग स्वीकारत असतील तर त्यांनी ज्या मतदारांच्या विश्वासावर निवडून आले त्या मतदारांची भूमिका काय असेल? कारण ठाकरे गटाकडून सतत हा मुद्दा मांडला जात आहे की हे सर्व खासदार मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत. त्यामुळे मतदारांच्या भावनांवर याचा काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर याचा परिणाम फक्त शिवसेनापुरता मर्यादित राहत नाही. महाविकास आघाडीतील इतर पक्ष आणि महायुतीतील घटक पक्षही या घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. कारण महाराष्ट्रातील सत्ता समीकरणं अनेकदा एका पक्षातील बदलामुळे पूर्णपणे बदलतात. 2022 मध्ये ते घडलं होतं आणि आता पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता सर्वांच्या नजरा 19 जूनकडे लागल्या आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नेमकं काय घडतं, शक्ती प्रदर्शन किती मोठं होतं आणि या सर्व चर्चांना अधिकृत स्वरूप मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे निर्णय पत्रकार परिषद नव्हे तर अशाच राजकीय मंचांवर जाहीर झालेले आहेत. तर एकीकडे ठाकरे गट हा लोकशाही, निष्ठा आणि जनादेशाचा मुद्दा पुढे करत आहे, तर दुसरीकडे शिंदे गट राजकीय विस्ताराच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल टाकत असल्याचं चित्र दिसत आहे. आपण याचे अपडेट घेत राहूच. तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी खरंच पक्षाशी बेईमानी केली आहे का, की हा त्यांचा राजकीय निर्णय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.